मी सविता पिंगुळकर सिंधुदुर्ग कुडाळमधून आहे। आज दिनांक 8 जून 2020 रोजी साई प्रोडक्ट्स आणि आम्ही मालवणी यूट्यूब चॅनल यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धा 2020 यामध्ये मी सहभागी झाले आहे। आणि या पाककला स्पर्धेमध्ये मी तुमच्या समोर एक अशी अमेझिंग अशी डिश घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे बांगड्याचं पिकलं। ओके, आणि याच्यामध्ये थोडासा एक ट्विस्ट आहे, जो ट्विस्ट मी तुम्हाला या डिश बनवता शेअर करणार आहे। सो आज आपण बघू शकतो की आज लॉकडाऊन आहे, आपण बरेच सगळेच जण आज घरात बसून आहोत आणि घर बसल्या आपण काय करतोय तर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वाव मिळाला आहे। आणि या पदार्थांमध्ये जे काही आपण वापरतोय याच्यामुळे आपलं हेल्थ काय होतंय, बिघडते म्हणजे काय तर विविध पदार्थ खाऊन खाऊन आपण काय झालोय, सुस्त झालोय, लठ्ठ झालोय। आणि याच्यासाठी न्यूट्रिशन व्हॅल्यू असणारी ही बांगड्याचं पिकलं ही डिश आहे। आणि याच्यामध्ये काय काय न्यूट्रिशन व्हॅल्यू असणार आहे आणि हे आपल्या आरोग्यासाठी कसे उपयोगी पडतात हे मी तुमच्याशी शेअर करणार। हा बरेच लोक अशी असतात जी आरोग्याची खूप सारी काळजी घेतात, त्यांना असं कळत नाही की आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे, काय खाऊ नये। आणि बरीच लोकांना आवड असते की आपण मांसाहार केला पाहिजे, पण ते स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता यापासून लांब राहतात। आणि अशाच लोकांसाठी ही डिश आहे ज्याचं नाव आहे बांगड्याचं पिकलं। तर आता आपण बघणार आहोत या डिश साठी लागणारं साहित्य। आता आपण साहित्य बघूया। सगळ्यात पहिले लागणार आहेत हे बांगडे। इथे मी 3 बांगडे घेतलेले आहेत। या 3 बांगड्यांमध्ये तुम्ही बघू शकता हा अख्खा बांगडा आहे, जो असं साफ करून घेतला आहे आणि त्यानंतर त्याचे असे तुकडे करून घेतलेत। आणि या बांगड्याला थोडंसं मीठ लावून ठेवलेलं आहे। हे बांगडे तुम्ही ज्यावेळी आपण या डिश मध्ये ऍड करणार आहोत या पिकलं बनवताना, त्यावेळी हे धुवून पुन्हा त्याच्यामध्ये ऍड करायचे। त्यानंतर हे आहे ओलं खोबरं, जे आपल्याला लागणार आहे 1 वाटी। त्यानंतर आहे मालवणी मच्छी मसाला, जो आपल्याला लागणार आहे 2 चमचे। त्यानंतर ही आहे हळद, जी आपल्याला 1 चमचा लागणार आहे। धने पावडर आपल्याला 1 चमचा लागेल। त्यानंतर काळी मिरी आणि इथे तुम्ही बघू शकता हे आहे त्रिफळ, जो मसाल्याचाच एक पदार्थ आहे आणि हे फॅट बर्निंगचं चांगलं काम करतं, काळी मिरी आणि त्रिफळ। कांदा, जो आपण 1 कांदा घेतलाय, चिरून घेतलेला आहे। इथे आपण घेतले आहे मिरची, हिरवी मिरची, मी इथे 3 मिरच्या घेतल्या आहेत। आणि त्याच्यासोबतच कढीपत्ता, ज्याने खूप चांगलं टेस्ट येते या डिश साठी। त्यानंतर ही आहे गुळ पावडर। जर तुमच्याजवळ गुळ पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी गुळ सुद्धा वापरू शकता, पण अगदी थोडंसं गुळ। आणि हे गुळ आपल्याला 1 चमचाच फक्त या डिश मध्ये वापरायचा आहे। त्यानंतर ही आहे चिंचेचा कोळ। हा आहे चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ आपल्याला 1 चमचाच वापरायचा आहे। आणि ही डिश अशी बनणार आहे ज्याची टेस्ट आंबट, गोड, तिखट असणार आहे। त्यानंतर ही आहे कोथिंबीर, जी आपल्याला सजावटीसाठी लागेल। कोकम हा कोकणातला विशेष असा पदार्थ मानला जातो। याने या पिकल्याला खूपच चांगली टेस्ट येते आणि हे फॅट बर्निंगचं काम करतं। त्याच्यामुळे आपल्याला 3 ते 4 आपण हे कोकम वापरू शकतो। आणि त्याच्यासोबतच आपण मीठ घेतलंय, जे आपल्याला आवश्यकतेनुसार, चवीनुसार वापरायचं आहे, कारण ऑलरेडी आपण आपल्या बांगड्यांनाही मीठ लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे या पिकल्यामध्ये मीठ वापरताना तुम्ही चवीनुसार वापरू शकता। तर आपण आता साहित्य बघितलंय, आता आपण वळणार आहोत आपल्या कृतीकडे। कृती बघूया की हे बांगड्याचं पिकलं कसं बनतं। आता आपण या डिश साठी लागणारं वाटण तयार करतोय। सो इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे ओलं खोबरं आहे ते मी ऍड करते, 1 वाटी। त्यानंतर मालवणी मच्छी मसाला, त्यानंतर हळद, धने पावडर, इथे मी काळी मिरी घेतलेली आहे।
त्रिफळ घेतलेला आहे आणि हा कांदा. यामध्ये आपण गरजेनुसार पाणी ऍड करणार आहोत. आणि हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत. हे वाटताना काळजी घ्या की एकदम जाडही वाटता कामा नये आणि एकदम बारीकही होता कामा नये. मीडियम लेवलला आपण हे वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर हे वाटण तयार झाल्यावर आपण याची डिश बनवणार आहोत. तर आपण इथे आता बघू शकता, हे मी वाटण तयार करून घेतलंय, हे मिक्सरला लावून घेतले. अशा पद्धतीने एवढं जाडसर आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण इथे हे वाटणाचं पाणी सुद्धा घेतलेलं आहे, जे आपल्याला याच्यासोबत ऍड करायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी गॅसवर हे मातीचं भांडं वापरते या डिशसाठी. असं काही नाहीये की मातीचंच भांडं वापरलं पाहिजे. जर तुमच्याजवळ मातीचं भांडं नसेल तर तुम्ही लोखंडी कढई पण वापरू शकता या डिशसाठी. पण मी इथे स्पेशली मातीचं भांडं घेतलंय. इथे गॅस ऑन केलेला आहे, हे आता तापलेलं आहे. या डिश मधलं जी ट्विस्ट आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ट्विस्ट आहे, तर आपण ही डिश ऑइल फ्री करणार आहोत. म्हणजेच काय, तर तेलाशिवाय ही आपण डिश बनवतोय. तर हे वाटण जे आहे भांड्यामध्ये आपण अशा पद्धतीने ऍड करणार आहोत. यात आपण छान असं परतून घेतोय. गॅस फ्लेम त्याची जास्त वाढवून ठेवायची नाहीये, तर मीडियम फ्लेम वरतीच आपण हा डिश बनवणार आहोत पूर्ण. आता मी याच्यासाठी थोडासा हा ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी हे वाटणाचं पाणी ऍड करते. इथे तुम्ही बघू शकता, त्याला शिवकळी येते, थोडी थोडी बबल्स येत आहेत. आता आपण याच्यामध्ये काय ऍड करणार आहोत, आपण जी हिरवी मिरची वापरले होते, त्या हिरवी मिरचीचे तुकडे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यासोबतच आपण हे कढीपत्त्याची पानं, याने खूप चांगला असा सुगंध येतो. मला तिखट आवडतं म्हणून मी थोडी जास्त मिरची घेते. तुमच्या चवीनुसार आहे. जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही एक मिरची टाकून सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. आता मी याच्यामध्ये ऍड करते गुळ पावडर 1 चमचा. आता छान उकळते आहे. आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपले बांगडे. बांगड्यांचं वैशिष्ट्य सांगते, हा जो फिश आहे याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं, जे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं. हार्ट डिसीज प्रॉब्लेम जे होतात त्याच्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे खूप गरजेचं आहे. आपण रेग्युलरच्या जेवणामधून ओमेगा 6 फॅटी ऍसिड घेतो आणि त्याच्यामुळे आपला हार्टचं जे हेल्थ आहे, म्हणजे हृदयासंबंधीचे जे प्रॉब्लेम आहेत ते वाढत जातात. त्याच्यामुळे जर तुम्ही बांगडा विशिष्ट पद्धतीने वापरताय तर तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ऍसिड याच्यातून मिळू शकतो. आता मी हे सब एक एक करून याच्यामध्ये ऍड करते. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बांगड्यांना मीठ लावलं होतं, ते मी धुवून स्वच्छ करून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 कप पाणी ऍड करतोय. त्यानंतर आपण ऍड करतोय कोकम, जे फॅट बर्निंगचं काम करतं.
त्याच्यासोबतच आपण ऍड करणार आहोत हा चिंचेचा फोड, तो 1 चमचा आपण याच्यामध्ये ऍड करतोय. त्यानंतर यामध्ये ऍड करतोय मीठ. हे आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे. हे छान पद्धतीने आपण हलवून घेणार आहोत. ते बघू शकता त्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. हे बांगडे आहेत आपण शिजायला द्यायचे आहेत व्यवस्थित. आणि याच्यासाठी आता काय करायचं आहे, या भांड्यावरती आपण एक झाकण ठेवणार आहोत. यावर आपण असं झाकण ठेवतोय आणि हे झाकण ठेवून आपण 8 मिनिटं हे शिजायला देणार आहोत. आता आपण एकदा बघणार आहोत की आपली डिश तयार झाली आहे का. हे झाकण आपण काढतोय. छान असं त्याला फ्लेम येतोय, ते तुम्ही बघू शकता. उकळी छान आलेली आहे आणि आपली डिश सुद्धा आता ही तयार आहे. सो 8 मिनिटांमध्ये छान बांगडे आपले शिजून तयार आहेत आणि याला छान असा कलरही आलाय आणि चांगल्या पद्धतीने याची उकळी सुद्धा येते. सो आता आपण हे आपल्या खाण्यासाठी रेडी आहे. पण आता आपण याचं सर्व करणार आहोत. ही डिश आपण सर्व करू. तर आपली ही डिश आता तयार झालेली आहे, खाण्यासाठी रेडी आहे. फक्त मी आता त्यातला डेकोरेट करणार आहे. वरून कोथिंबीर टाकून आपण मस्त असं डेकोरेशन करूया. तर आपलं तयार आहे झणझणीत मालवणी बांगड्याचं पिठलं. याच्यामध्ये ट्विस्ट आहे की हे आपण तेलाशिवाय बनवलेलं पिठलं आहे आणि खूप सारं न्यूट्रिशन युक्त असं हे पिठलं आहे. सो हे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान पद्धतीने बनलेलं आहे. ज्यांना आपलं वजन कमी करायचं असेल, ज्यांना आपल्याला शरीरामध्ये आपल्या जिभेचे चोचले सुद्धा भागवायचे असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही डिश खूप उपयुक्त आहे. कारण याच्यामध्ये बघायला गेलात तर हार्ट डिसीजसाठी किंवा हार्ट हेल्थसाठी आपल्याला हे बांगड्याचं पिठलं खूप उपयुक्त पडतं. कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, बी असे विटॅमिन्स मिळतात, कॅल्शियम मिळतं, प्रोटीन युक्त आहे. हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, आपल्या स्किनच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, हे केसांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. ही डिश आपली मेमरी इम्प्रूव्ह करते. सो असं बरेच फायदे आपल्याला या डिशमधून मिळतात. आणि त्याचबरोबर स्पेशली सांगेन की बांगड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, त्यामुळे ही डिश आपल्याला नक्कीच ट्राय केली पाहिजे. सो थँक्यू. ही आहे माझी बांगड्याचं पिठल्याची डिश. अमेझिंग, टेस्टी आणि यम्मी. मी सविता पिंगुळकर, साई प्रोडक्ट्स आणि आम्ही मालवणी या यूट्यूब चॅनलचे खूप सारे धन्यवाद व्यक्त करते. कारण त्यांनी आम्हाला या पाककला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संधी दिली. सो खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तुम्ही या आम्ही मालवणी यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर कोकण मेरी जान या दोन्ही चॅनलवर जाऊन तुम्ही माझी ही रेसिपी नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्याचबरोबर या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरी ही नक्कीच डिश करून बघा. कारण ही रेसिपी खूप अमेझिंग आहे, टेस्टी आहे आणि यम्मी आहे. आणि या स्पर्धेमध्ये मी सहभागी झाले, यासाठी मला या स्पर्धेमध्ये विजयी करा. आणि या दोन्ही चॅनलला लक्षात ठेवा, या दोन्ही चॅनलवर जाऊन तुम्ही माझी ही रेसिपी जास्तीत जास्त लाईक करायची आहे आणि शेअर करायची आहे. धन्यवाद.